मित्रांनो मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असतं। तर मित्रांनो आज आम्ही चाललो पार्टेक। ते पोरग्याने रात्री ठरवलेली आता खाई जाऊचं तर माका माहिती नाही, पण चला आता आपण जाऊया पार्टेसाठी। तर नागवाणी येतात नागो आबा बाबलो आणि परेश आहेत ना। अंबरनाथ नाही बदलापूरवर येलो। तर विवेक मागे असा, बाकीचे अर्धे पोरगे पुढे गेले। शिवाजी, सूरज आणि यदू, जयदीप आणि समर्थवरती असा। तर आता आपण जाऊया पार्टी स्पॉटवरती, काही ठरवल्याने बघूया। समऱ्याच्या घराकडे गेला, समऱ्याच्या आईची लय मचमच चालू असा, तरी पण तिला लाकडा दिल्या ना। आता माचीस टोप पाविल तो दिला ना, तर आता घेऊन जाऊया आपण स्पॉटवरती। स्पॉट काय माका माहीत नाही, तरी जरा जाऊया। यश इलो आणि सोनो असा, यदू आहे, जयदीप आहे इल्लो। तर चला वरती लाकडा घेऊन यशा टोप घे ना, खाली जाऊया आपण दुसऱ्या गाडीवरनं जाऊया। तर लाकडा घेऊन सोनू आणि जयदीप चला पुढे। जाधवांच्या घराकडे गाडी होय लावला आणि इकडनं वाट असा, तर ह्या वाटेने जाऊचा। तर चला ढावावर जाऊचा म्हणतात, तर चला जाऊया ढावावरती। सगळेजण गेलेत पुढे। ही वाट अजून निर्मळ आणि मस्त वाटा, आणि आमच्या इकडे तर काय जाऊकच नको। शिंगोबावर जाताना किती धोकादायक वाटा, जाऊकच नको। आणि काकांची शेरडा होय असत, काकाने आज ह्या बाजूक शेरडा आणलेली, संध्याकाळची खाली असतात। तर चला ढवावरती काकानो, चला ढवावर जाता। जास्त मेहनतीचा काम आता समऱ्याकडेच आहे, आणि समरोच मेहनत करतात। आणि समऱ्याच्याच बड्डेची पार्टी आहे, त्यांनाच 1000 रुपये दिल्यानं, 1000 रुपये देऊन टोप दिल्यान, चमचो दिल्यान, ढाकान दिल्यान, भांशेरा दिल्यान, लाकडा दिल्यान, आणि सगळा वजा त्याच्याकडेच दिल्याने। बड्डे त्याचं महागात पडलो, म्हणजे 2000 रुपये झाले मजुरीत, त्याची 1000 रुपये आहे हो, लाकडावर नेऊची। समरे वाक अजून बस, ही मेहनत आहे। सालस आणि यश आणि सोनू पहिल्यांदा ढवावरती येतात, मी पण पहिल्यांदाच येते। तर बघूया ढवढव म्हणतात ता काय आता। आणि शिवाजी तिकडनं गेले, वाट नाही म्हणतात, समर्थ म्हणता वाट नाही हकडनं वाट असा। तर आम्ही आता हे ना जातो, तर ती जरा काढूचा लागतेला। अरे ह्या काढण्यापेक्षा ना, ह्या काढण्यापेक्षा ना आहे ना, अरे आहे ना, आहे ना समर्थ आहे ना। बाकाने सावकाश हे पेचित तर गावाला बघू शकता असे कोपरे असतात। पहिले जुने लोक हे शेती करायचे, आता कोण करत नाही, आता घराच्या बाजूचीच शेती पड टाकतात। तर हे येऊन काय करतले जंगलात। वा, आणि फायनली आपण पोचला असं म्हणतं ते ढवावरती, बघू शकतास। वा, विवेकाने येतात तेव्हा हे ना येतात, आणि आमका समर्थन वरनं आणल्यानं चांगली वाट होती, आणि मस्त व्ह्यू भारी वाटतं। मी तर पहिल्यांदा येईल आहे, आणि यांच्या मागे आम्ही होतो, तर आम्ही पहिले येईल नाही आमच्याकडे पण सामान होतं, लाकडं होती, भरपूर काय काय होतं आमच्याकडे।
शनिवार असा आणि परेशानी मी काही चिकन खात नाही, त्याच्यामुळे आमका बटाट्याची भाजी मी स्वतः बनवतलं आहे. तर चला नागो आमका कांदे कापून देता. दादा आम्हाला जरा कांदे कापून दे, कारण एकच स्टोप आणलेला आहे. पहिली आम्ही बटाट्याची भाजी बनवणार, ओके, आणि नंतर चिकन. तर चला दादूस कांदो चिरून घेऊन दे दादूसला, तोपर्यंत आपण इकडे बटाटे वगैरे चिरून घेऊया, धुवून घेऊया, नंतर चिरूया. तर चिकन धुवून घेतलं ना आणि आमच्यासाठी नागो बटाटे कापतं, माझ्यासाठी आणि परेशसाठी. तर सुरू करूया आपण. आता पहिले आग पेटून घेऊया. बाकीचे सगळेजण मजा करतात, त्यांना करून दे, त्यांची मजा मी पण घेतलं आहे. कारण जेव्हा चिकन करूचं असा तेव्हा त्यांची मजा मी घेतलं आहे. आता बटाट्याची भाजी करूची आहे तर माझी मजा घेतात ते. तर समर्थ ती जरा लाकडा घेऊन येशी का जाईली? हां ए ये तू ती लाकडा दे ना, लाकडा जरा. दोन टोपात सामान लावून आणलं ना. आणि हय मी आता मिरची कापतोय. लसूण तर यशच्या हातात दिलं आहे आणि कांदो नाग्यानं कापून ठेवलं आहे ना. आणि बाबलो अजून आग पेटवताच आहे आणि टोप तापलो का आपण थंय जाऊया, तोपर्यंत मिरची कापून घेऊया. तर चला. कोथिंबीर पण धुवून आणले नाही पोरग्याने, तर थोडीशी कोथिंबीर कापून घेऊया आपण. तर गावाला ना टोप तर तापलो, त्याच्यात आता आपण तेल टाकून घेऊया आणि बटाट्याची भाजी करूची आहे आमका. तर गावाला तेल तर तापलं असं आणि आता आपण टाकूया त्याचे लसूण. काय बाकी कायच नाही, लसूण लसूण वाईट भाजा दे. लसूण भाजली, आता आपण टाकूया कांदा. आला लसूण ते हाताला पोळतं उगाच नाही तर कोण तू खातलं जरासं टाक. तुम्हीच खाणार, आम्ही दोघ जणच नाही, बाकी सगळे खाणारे असेल, त्याच्यामुळे थोडं टाक. ते भुकेले होत. हां वाटण नाही ना. काळीज आमका दोघांका दे, काळीज आता व्हेज आहे. तर गावाला ना हे चिकन करता नागो, आबा आणि प्रतीक. तर चिकन तर आता होय दिला, अजून कौल फ्राय बाकी आहे. आणि आता वाजले असं 1:30. आता 1:30 वाजलो ह्या होय. परत
चिकन कौल फ्राय तर 1 किलो आहे तर आणि भाजाक टाईम लागतो ना. तर बघूया आता आमची बटाट्याची भाजी. तो मोठलो होय आमचो मोठलो करून ठेवला कारण गरम राहावं होई म्हणून. गरम तर असा नंतर परत आम्ही तो निकाऱ्यावरती टाकतला. 1 नंबर रेसिपी आमची असलेली आजची. तर तुका काय वाटतं ना क्या? मी चिकनच खाणार, बटाटे बिटाटे आता नाही. का चिकन? आम्ही तर मी आणि परेश भाई दोघजण बटाट्याची भाजी ती पण या नंदिनी नदीत भारी अप्रतिम. कसला चिकन आणि कसला काय. चिकन कौल फ्राय झाला आणि प्रत्येकाने 1-2 पीस खाऊन इले ते बघा बघू शकतात. आणि आता परत ते आंघोळीक चालले आहेत. कसे आधी मानवागत कसे जातात बघू शकता तुम्ही बघा. तर गावाला नदीच्या बाजू कसा होता तरी पण गरम भरपूर होता. मी 2 वेळा आंघोळ केले आणि आता परत विवेकाने वरती गेलेत आंघोळीसाठी. तर चिकन पण बनवून झाला आणि कौल फ्राय पण बनवून झाला. ते आता कौल फ्रायची टेस्ट घेतात तर घेऊन दे त्यांका. आणि सगळं झाल्यावरती मी बनवलेली बटाट्याची भाजी आता थंड झाली असतेली परत एकदा निकाऱ्यांवरती ठेवतो आहे. गरम झाली तर मग आपण जेव घेऊया. ते बाजूक असतले आणि आपण बाजूक कारण ते चिकनवाले आहेत आणि मी व्हेजवालो आहे. बटाट्याची भाजी तर जेवताना दाखवते तुमका बटाट्याची भाजी कशी झाली आहे. त्याची पण टेस्ट आमच्याकडे पाहुणं येलो परेश म्हणून नाग्याचो मित्र. आता तो आमचं पण मित्र झालो तर तेकाच विचारूया भाजी कशी झाली आहे ती. तर चला आता थोड्या वेळाने जेवक बसाया. तर सोनो, सालस आणि यश हे 3 पहिल्यांदा डावावरती येलेत आणि कौल फ्राय खाता सोनो. तर सोने कसा झाला? 1 नंबर. नक्की आवडला. आणि ह्या वातावरण कसा वाटला? एकदम मस्त, भारी. भारी ना. परत आपण एकदा नवरात्रीनंतर येऊ. कसा लागला सालस? मस्त होता. यश चांगला होता, आवडला ना. परत कधी पार्टी केल्यावर बोलावलं होतं येतलंच ना. तर गाववाल्यानं तकडे चिकनवाले आहेत आणि आम्ही दोघंजण व्हेजवाले आहोत. तर मी बटाट्याची भाजी बनवलं आहे. तर परेश सांगात कशी झाली आहे? कशी झाली आहे? 1 नंबर झालं. 1 नंबर झाली ना. तर मी बनवलं 1 नंबर होतलीच सगळ्यांका आवडता. आणि आता तो विवेक सांगता मागा जरा भाजी टेस्ट करू दे तर मी ते का देते. ओके धन्यवाद. तर चला एन्जॉय. आणि आम्ही पण आता सुरुवात करतो. परेशने सुरुवात केल्या ना आता मी सुरुवात करते. तर चला विवेकला थोडी देते भाजी. ए भाजी दिले कशी लागली हा? चिकनवरती भाजी तुमका भारी लागली म्हणजे भारीचा खावा तुमचा तुम्ही. आम्ही लावचट नाही टाकणारच नाही. तर आम्ही ही कौला हे ठेवलं. परत जेव्हा येऊचाव तेव्हा आमका चिकन कौल फ्राय करू कौला भेटतील. आणि आमच्या मागणं जर आणि कोणीला तर ते पण बनवू शकतात चिकन कौल फ्राय म्हणून ही कौला हे ठेवलं. तर चला बाय बाय. नागो पॅकिंग करता. तर चला तर जाऊया घराकडे. तर गावाल्यानो चिकनची पार्टी झाली आणि आम्ही दोघंजण परेश आणि मी बटाट्याची भाजी बनवलेला. बटाट्याची पण भाजी चांगली झालेली. आणि ते विवेक वगैरे सगळेजण सांगत होते की चिकन पण छान झालेला आणि बटाट्याची पण भाजी त्यांनी खाल्ली. त्यांनी पण सांगितल्याने बटाट्याची भाजी पण छान झाली. गावाल्यानं जर तुमका व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा. भेटा या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.